projectile motion. First one is normal projectile motion. Normal projectile motion मध्ये ground to ground. Okay. Normal projectile motion मध्ये ground to ground. Suppose m एवढ्या मासची बॉडी, m एवढ्या मासची बॉडी u एवढ्या वेलॉसिटीनं हॉरिझॉन्टल सोबत थीटा एवढ्या अँगलवर फेकली तर, हॉरिझॉन्टल सोबत थीटा एवढ्या अँगलवर फेकली तर ती पॅराबोलिक पाथमध्ये मूव्ह करते. त्याला प्रोजेक्टाईल मोशन म्हणतात. ग्राउंड टू ग्राउंड प्रोजेक्टाईल मोशन. ग्राउंड टू ग्राउंड प्रोजेक्टाईल मोशनमध्ये बॉडीला पुढे जाण्यासाठी हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी लागते, जे नेहमी कॉन्स्टंट असते. थ्रू आउट द मोशन हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी कॉन्स्टंट राहते, विच इज इक्वल टू यू एक्स अँड यू कॉस थीटा. ओके. आणि बॉडीला पहिलं वर जाण्यासाठी नंतर खाली येण्यासाठी वर्टिकल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी लागते, जे की आहे यू वाय. ओके. and uy is equal to u sin theta. टॉपला गेल्यानंतर बॉडीची फक्त आणि फक्त हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी असते, म्हणजे टॉपला वेलॉसिटी पूर्णपणे झिरो नसते. यू एक्स इज इक्वल टू यू कॉस थीटा असते. यू एक्स इज इक्वल टू यू कॉस थीटा असते. बॉडी जेव्हा लँड करते म्हणजे खाली पडते, तेव्हा सुद्धा बॉडीची हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी राहते. यू एक्स इज इक्वल टू यू कॉस थीटा. आणि जेवढी इनिशियल वर्टिकल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी होती तेवढीच फायनल वर्टिकल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी राहते वी वाय. अँड वी वाय इज इक्वल टू यू साइन थीटा. वी वाय इज इक्वल टू यू साइन थीटा. सो इनिशियल वेलॉसिटी जेवढी होती, म्हणजे लॉन्चिंग वेलॉसिटी जेवढी होती तेवढीच लँडिंग वेलॉसिटी राहते v. ठीक आहे. तर अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही इन्स्टंटला म्हणजे टी आय या टाईमला कोणत्याही इन्स्टंटला हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी तीच राहते, यू एक्स इज इक्वल टू यू कॉस थीटा. आणि वर्टिकल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी मात्र चेंज होते. वर्टिकल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी होते वी वाय आय इज इक्वल टू यू वाय मायनस जी टी आय. वी वाय आय इज इक्वल टू यू वाय मायनस जी टी आय. आणि या इंस्टंटेनियस वेलॉसिटी किती राहते? या इंस्टंटेनियस वेलॉसिटी राहते वी आय. किती राहते? वी आय. ठीक आहे. तर बॉडी जेव्हा हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल मोशन करते, ग्राउंड टू ग्राउंड प्रोजेक्टाईल मोशन करते, तेव्हा बॉडीची रेंज येते आर इज इक्वल टू, बॉडीची रेंज येते आर. आणि टॉपला जाण्यासाठी टाईम लागते टाईम ऑफ असेंट, मग टॉपपासून खाली येण्यासाठी टाईम लागते टाईम ऑफ डिसेंट. दोघांची समेशन म्हणजे टाईम ऑफ फ्लाईट. आणि बॉडीची मॅक्सिमम हाईट किती राहणार आहे? बॉडीची हाईट राहणार आहे एच मॅक्स किंवा कॅपिटल एच. बॉडीची हाईट राहणार आहे कॅपिटल एच. आणि इंस्टंटेनियस हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट राहते आर आय. इंस्टंटेनियस हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट राहणार आहे आर आय. आणि इंस्टंटेनियस वर्टिकल डिस्प्लेसमेंट राहणार आहे एच आय. ठीक आहे.
मग इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंटच जर काढायचं असेल तर आर आय आय कॅप प्लस एच आय जी कॅपने इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट एस आय येऊन जातं. ठीक आहे. आता आपण यांची इक्वेशन्स पाहूया. तर टाइम ऑफ फ्लाइट इज इक्वल टू 2 by g is equal to 2u sin theta divided by g is equal to a under root b by 2g. हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट, टोटल हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट म्हणजे रेंज विच इज इक्वल टू 2ux uy by g is equal to u square sin 2 theta by g is equal to a by b. And then we have maximum height h is equal to uy square by 2g is equal to u square into sin square theta upon 2g is equal to a square by 2b or 4b. a square by 4b or 2b. आणि त्यानंतर आपल्याला कोणत्याही पॉइंटला इन्स्टंटेनियस वर्टिकल वेलोसिटी काढता येते. इन्स्टंटेनियस वर्टिकल वेलोसिटी कोणत्याही पॉइंटला इन्स्टंटेनियस वर्टिकल वेलोसिटी आणि इन्स्टंटेनियस हॉरिझॉन्टल वेलोसिटीने इन्स्टंटेनियस वेलोसिटी काढता येते. कोणत्याही पॉइंटला इन्स्टंटेनियस वेलोसिटी वी आय इज इक्वल टू यू एक्स आय कॅप प्लस वी वाय आय जे कॅप यू एक्स आय कॅप प्लस वी वाय आय जे कॅप वेअर वी नो यू एक्स इज इक्वल टू यू कॉस थीटा अँड वी वाय आय इज इक्वल टू व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी आणि आपल्याला वी वाय आय इज इक्वल टू यू वाय मायनस जी टी आय येऊन जातं. नाऊ इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट कोणत्याही पॉईंटला इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट जर आपल्याला काढायचं असेल तर ते कसं काढायचं. आर आय आय कॅप प्लस एच आय जे कॅप. आर आय म्हणजे इन्स्टंटेनियस हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट कसं येते ते. आर आय म्हणजे इन्स्टंटेनियस हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट हॉरिझॉन्टल वेलोसिटी इंटू टाइम यू एक्स इंटू टी आय. आणि एच आय जर काढायचं असेल तर सेकंड कायनॅमॅटिक इक्वेशनने एच आय इक्वल टू एस इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअरने काढता येते. एच आय इक्वल टू यू वाय टी आय मायनस हाफ जी टी आय स्क्वेअर. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण टाइम ऑफ फ्लाइट, रेंज, हाईट, इन्स्टंटेनियस वेलोसिटी, इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट काढू शकतो. आणि हां, आपल्याला जर ट्रॅजेक्टरी काढायचीच असेल तर पॅराबोलाचं इक्वेशन काय ते वाय इक्वल टू ए एक्स मायनस बी एक्स स्क्वेअर वेअर ए इज यू वाय बाय यू एक्स इंटू एक्स मायनस बी इज जी बाय 2 यू एक्स जी बाय 2 यू एक्स स्क्वेअर. So we can write y is equal to tan theta into x minus g by 2 u square cos square theta into x square. आणि
जर आपल्याला y = ax - bx² असं इक्वेशन दिलं असेल तर, जर आपल्याला y = ax - bx² असं इक्वेशन दिलं असेल तर आपण टाइम ऑफ फ्लाईटचा हा एक फॉर्म्युला, रेंजचा हा फॉर्म्युला आणि हाईटचा हा फॉर्म्युला यूज करू शकतो. ओके. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल मोशन. हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल मोशनमध्ये एक बॉडी आहे, त्या बॉडीला h एवढ्या हाईटवरून, एक बॉडी आहे त्या बॉडीला h एवढ्या हाईटवरून हॉरिझॉन्टल वेलोसिटी देण्यात येते विच इज इक्वल टू ux. आणि ती बॉडी काय होते, ती बॉडी हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल मोशन करते, h एवढ्या हाईटवरून खाली पडते पॅराबोलिक पाथमध्ये. ओके. तर अशा सिच्युएशनमध्ये त्या बॉडीची हॉरिझॉन्टल वेलोसिटी जी आहे ती नेहमी कॉन्स्टंटच राहते, हॉरिझॉन्टल वेलोसिटी रिमेन्स अनचेंज्ड. पण वर्टिकल वेलोसिटी जी आहे ती वाढत जाते. इनिशियल वर्टिकल वेलोसिटी किती होती 0, फायनल वर्टिकल वेलोसिटी किती होते vy. ओके. फायनल वर्टिकल वेलोसिटी आपल्याला फर्स्ट कायनॅमॅटिक इक्वेशनने काढता येते, v = u + at. सो vy = uy तर 0 ना, g × td. आपल्याला फायनल वेलोसिटी थर्ड कायनॅमॅटिकल इक्वेशनने सुद्धा काढता येते, v² = u² + 2as. सो vy² = u² तर 0, 2gh ला अंडररूटमध्ये घ्यायचं. दिस इज सुटेबल. ओके. आणि हेच vy ची व्हॅल्यू जर तिथं ठेवून दिली तर टाइम ऑफ डिसेंट येऊन जातो. या दोन्ही इक्वेशन्सवरून टाइम ऑफ डिसेंट येतो. टाइम ऑफ डिसेंट इज इक्वल टू vy/g. vy/g म्हणजे √2h/g, √2h/g. ठीक आहे. vy आणि टाइम ऑफ डिसेंट येतं √2h/g. कळलं. आता एकदाच आपल्याला टाइम ऑफ डिसेंट कळाला की हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट म्हणजे रेंज काढता येते. कारण हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट नेहमी कॉन्स्टंट वेलोसिटीमुळे होते. अँड डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू वेलोसिटी इंटू टाइम. डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू वेलोसिटी इंटू टाइम. व्हॉट इज वेलोसिटी? हॉरिझॉन्टल वेलोसिटी ux अँड टाइम ऑफ डिसेंट √2h/g. ठीक आहे. कोणत्याही इन्स्टंटला म्हणजे ti ला हॉरिझॉन्टल वेलोसिटी 30 राहते. हॉरिझॉन्टल वेलोसिटी तर ux राहणार आहे. पण वर्टिकल वेलोसिटी काय राहते? येस, vyi इज इक्वल टू uy तर 0, gti असते. किती असते? gti. ओके. सो दिस इज इंस्टंटेनियस वेलोसिटी, दिस इज इंस्टंटेनियस वेलोसिटी अँड दिस इज फायनल वेलोसिटी. ठीक आहे. हे झालं नॉर्मल हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल मोशन. पण जर याच्यामध्ये जर थोडंसं डिफिकल्टी वाढवली तर आपल्याला काय सांगतात? आपल्याला सांगतात की एका h एवढ्या हाईटच्या बिल्डिंगवरून आपण एखादी बॉडी u एवढ्या वेलोसिटीनं थीटा एवढ्या अँगलवर फेकली तर, u एवढ्या वेलोसिटीनं थीटा एवढ्या अँगलवर फेकली तर ती बॉडी पहिलं नॉर्मल प्रोजेक्टाईल मोशन करेल आणि तिथून पुढे तिची ट्रॅजेक्टरी काय करेल? कंटिन्यू करेल. ओके. पहिलं नॉर्मल प्रोजेक्टाईल मोशन करेल आणि तिथून पुढे त्याची ट्रॅजेक्टरी
कंटिन्यू करेल. ठीक आहे. तर आपल्याला सगळ्यात सिंपल वे आहे फायनल व्हेलोसिटी काढण्याचा, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी यूज करायचा. ओके, टोटल इनिशियल एनर्जी किती आहे? कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी किती आहे? हाफ एम यू स्क्वेअर. टोटल इनिशियल कायनेटिक एनर्जी हाफ एम यू स्क्वेअर. टोटल इनिशियल पोटेन्शियल एनर्जी एम जी एच. आणि टोटल फायनल एनर्जी काय ते? जस्ट कायनेटिक एनर्जी विच इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. दोन्ही इक्वेशनला इक्वेट करून आपण काय करू शकतो? फायनल व्हेलोसिटी काढू शकतो. कसं? तर एम कॅन्सल होऊन जाते. सो यू स्क्वेअर बाय 2 प्लस जी एच इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय 2. 2 लेफ्टला न्यायचा. व्ही इज गोइंग टू बी स्क्वेअर रूट ऑफ यू स्क्वेअर प्लस 2 जी एच. ठीक आहे ना. दिस इज फायनल व्हेलोसिटी. आता यामध्ये या बॉडीची जी हॉरिझॉन्टल कंपोनेंट ऑफ व्हेलोसिटी आहे ते थ्रू आउट मोशन काय राहते? कॉन्स्टंट राहते. यू एक्स इज इक्वल टू यू कॉस थीटा. थ्रू आउट मोशन चेंज होत नाही. एंडपर्यंत हॉरिझॉन्टल कंपोनेंट ऑफ व्हेलोसिटी यू एक्स इज इक्वल टू यू कॉस थीटाच राहते. थ्रू आउट मोशन हॉरिझॉन्टल कंपोनेंट ऑफ व्हेलोसिटी यू एक्स इज इक्वल टू यू कॉस थीटा सेमच राहते. पण वर्टिकल कंपोनेंट ऑफ व्हेलोसिटी चेंज होते. इनिशियल वर्टिकल कंपोनेंट ऑफ व्हेलोसिटी काय राहते? इनिशियल वर्टिकल कंपोनेंट ऑफ व्हेलोसिटी राहते यू आय इज इक्वल टू यू साइन थीटा. यू आय इज इक्वल टू यू साइन थीटा, जे इक्विपोटेन्शियल पॉईंटला म्हणजे त्याच हॉरिझॉन्टल लेवलला वापस आल्यानंतर खाली यू आय इज इक्वल टू यू साइन थीटाच बनते आणि नंतर फायनली वाढते, अजून जास्त होते. ओके, किती होते? व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. नाही, आपण थर्ड इक्वेशन यूज करू शकतो. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2s. बिकॉज वी हॅव अ डिस्प्लेसमेंट. आपल्याला इथून इथपर्यंत डिस्प्लेसमेंट माहीत आहे एच आहे. ओके, हे डिस्प्लेसमेंट आपल्याला माहीत आहे किती आहे? एच. इनिशियल व्हेलोसिटी आपण यू आय कन्सिडर करू शकतो. दिस कॅन बी कन्सिडर्ड ॲज इनिशियल व्हेलोसिटी अँड दिस इज final velocity. So final velocity square v square is equal to u square plus 2s. v square means vy square is equal to u square means uy square plus 2gh plus 2g capital H. Okay, we can consider this as h1. So this will be h1 and this as h2. ठीक है ना? Yes. So this is final velocity v. Final velocity v. आपण हे अंडर रूट मध्ये टाकू शकतो. सो vy इज इक्वल टू अंडर रूट uy स्क्वेअर प्लस 2g h1. समजलं? सो फायनल व्हेलोसिटी सुद्धा काढता येते दोन्ही मेथडनं. महत्त्वाचं आहे टाईम ऑफ फ्लाईट काढणं, पूर्ण टाईम ऑफ फ्लाईट काढणं. पूर्ण टाईम ऑफ फ्लाईट काढण्यासाठी एक सिंपल मेथड आहे, ते म्हणजे पहिलं तुम्ही टाईम ऑफ असेंट काढून घ्या. ओके, आपण त्याला T1 देऊ. T1 इज इक्वल टू टाईम ऑफ असेंट इज इक्वल टू uy बाय g. टॉपपर्यंत येण्यासाठी किती वेळ लागते? T1 इज इक्वल टू टाईम ऑफ असेंट इज इक्वल टू uy बाय g. आणि मग टॉपपासून आणि नंतर मग टॉपपासून ग्राउंडवर येण्यासाठी किती वेळ लागते? त्याला म्हणता येते T2, म्हणजे टोटल टाइम ऑफ डिसेंट. तर आपण T2 इज इक्वल टू टोटल टाइम ऑफ डिसेंट इज इक्वल टू काय घेऊ शकतो? एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ टी स्क्वेअर इक्वेशनने एसच्या जागी आता यावेळेस h1 प्लस h2 घ्यायचे आहे. ओके, सो वी हॅव एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ टी स्क्वेअर. एसच्या जागी h1 प्लस h2. एस इज इक्वल टू यूटी. uy म्हणजे टॉपला इनिशियल वर्टिकल कंपोनेंट ऑफ व्हेलोसिटी काय? 0. हाफ g td square. Okay, now td is going to be under root 2 h1 plus h2 by g. Under root
2h1 प्लस h2 ओके डिवाइड बाय g. ठीक है ना. सो दिस इज इन्क्लाइन प्लस हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल मोशन. आता आपल्याला इन्क्लाइन प्रोजेक्टाईल मोशन बघायचं. प्युअरली इन्क्लाइन प्रोजेक्टाईल मोशन. प्युअरली इन्क्लाइन प्रोजेक्टाईल मोशनमध्ये एक इन्क्लाइंड सरफेस असतो ज्याचा अँगल ऑफ इन्क्लिनेशन किती असतं थीटा. इन्क्लाइंड प्रोजेक्टाईल मोशन असतं ज्याचा अँगल ऑफ इन्क्लिनेशन किती असतं थीटा. नाही आपण अँगल ऑफ इन्क्लिनेशनला अल्फा म्हणूया कारण आपण थीटाला काय म्हणतो अँगल ऑफ प्रोजेक्शन. जर आपण एम एवढ्या मासच्या बॉडीला यू एवढ्या वेलोसिटीनं थीटा, जर आपण एम एवढ्या मासच्या बॉडीला यू एवढ्या वेलोसिटीनं थीटा एवढ्या अँगलवर जर लॉन्च केलं तर सरफेससोबत किती अँगल होतो. सरफेससोबत थीटा मायनस अल्फा एवढा अँगल होतो. थीटा मायनस अल्फा एवढा अँगल होतो. ठीक आहे ना. आणि तेव्हा न्यू हॉरिझॉन्टल कंपोनंट विथ रिस्पेक्ट टू दॅट इन्क्लाइन सरफेस काय राहतं यू एक्स डॅश इज गोइंग टू बी यू कॉस थीटा मायनस अल्फा. आणि विथ रिस्पेक्ट टू दॅट इन्क्लाइन सरफेस न्यू वर्टिकल कंपोनंट ऑफ वेलोसिटी काय राहतं वी वाय आय डॅश यू वाय डॅश इज इक्वल टू यू साइन थीटा मायनस अल्फा. ठीक आहे ना. आणि हे जे प्रोजेक्टाईल मोशन आहे याला म्हणता येते इन्क्लाइन प्रोजेक्टाईल मोशन. ठीक आहे. तर आपल्याला विचारतात दोन गोष्टी, टाइम ऑफ फ्लाइट सांगा आणि ही स्लॅन्ट डिस्प्लेसमेंट सांगा म्हणजे जे हायपोटेनियस आहे ते. तर टाइम ऑफ फ्लाइट काय होऊन जातं ओके. आपल्याला नॉर्मल हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल मोशनमधला टाइम ऑफ फ्लाइट माहीत आहे विच इज इक्वल टू 2u sin theta बाय g. तर इथं येतो 2u sin थीटा मायनस अल्फा बाय g नाही येणार. इथं येणार येस दिस इज g. तर आपल्याला घ्यावं लागतं g cos अल्फा बिकॉज दिस इज अल्फा. ठीक आहे ना. आपल्याला काय घ्यावं लागतं g cos अल्फा. जीच्या जागी आपल्याला g cos अल्फा घ्यावं लागतं. पहिलं काय होतं टाइम ऑफ फ्लाइट 2u sin थीटा बाय g. आता काय येणार आहे 2u sin थीटा मायनस अल्फा डिवाइड बाय g cos अल्फा. आणि जर आपल्याला कोणी रेंज विचारलं म्हणजे हॉरिझॉन्टल नाही स्लॅन्ट रेंज जर विचारलं ही स्लॅन्ट रेंजला आपण एल देऊया हे जर विचारलं कोणी किंवा आरच देऊया चला तर याला म्हणता येते आर आय. काय म्हणता येते आर आय. या खालच्या याला काय म्हणता येते हॉरिझॉन्टलला आर आय म्हणता येते. आणि आर आय काढता येते आपल्याला. आर आय इज इक्वल टू हॉरिझॉन्टल कंपाऊंड ऑफ वेलोसिटी आताही काय येतो यू एक्स येतो. काय तो यू एक्स इंटू तिथपर्यंतचा टाइम ऑफ फ्लाइट. आपण आर आय काढत होतो ना हॉरिझॉन्टल इन्स्टंटेनियस हॉरिझॉन्टल हे वाला. या प्रोजेक्टाईल मोशनमध्ये आपण हे आर आय काढत होतो. इथं आर आय इज इक्वल टू यू एक्स इंटू टी आय. बरोबर आहे ना. सेम मेथड यूज करायची आहे. आपल्याला आर आय येऊन जाईल असं आर आय इज इक्वल टू यू एक्स वेअर यू एक्स इज इक्वल टू यू कॉस थीटा. यू एक्स इज इक्वल टू यू कॉस थीटा. आर आय इज इक्वल टू यू एक्स इंटू टी आय. आर आय इज इक्वल टू यू एक्स इंटू टी आय. ओके आर आय इज इक्वल टू यू एक्स इंटू टी आय. आता हे टी आयच्या जागी काय येत आहे टी आयच्या जागी टी एफ येत आहे आता काढलेलं नवीन टी एफ. सो आर आय इज इक्वल टू यू ठीक आहे ना
यू एक्स जागी यू कॉस थिटा इंटू 2u साइन थिटा मायनस अल्फा डिवाइड बाय जी कॉस अल्फा. ठीक आहे, हे कळेल का? तर आर आय काय येऊन जातं 2u स्क्वेअर कॉस थिटा इंटू साइन थिटा मायनस अल्फा डिवाइड बाय जी कॉस ऑफ अल्फा. आता या ट्रायंगलमध्ये जर बघितलं आपण इन्क्लाइन सरफेसच्या ट्रायंगलमध्ये जर बघितलं तर आर आय इज हायपोटेनियस, आर आय इज ॲडजसंट, आर इज हायपोटेनियस, वी कॅन यूज कॉस अल्फा. आपण या ट्रायंगलमध्ये या येलो कलरच्या ट्रायंगलमध्ये कॉस अल्फा यूज करू शकतो. काय यूज करू शकतो? आणि काय तर कॉस अल्फा इज इक्वल टू ॲडिशन म्हणजे आर आय डिवाइड बाय हायपोटेनियस म्हणजे आर. आपलं टार्गेट आहे हायपोटेनियस, दॅट मीन्स आर, विच इज इक्वल टू आर आय डिवाइड बाय कॉस अल्फा. आर आयची आत्ताच व्हॅल्यू काढलेली आहे इथं. सो आर इज गोइंग टू बी 2u स्क्वेअर कॉस थिटा इंटू साइन थिटा मायनस अल्फा डिवाइड बाय जी कॉस स्क्वेअर अल्फा. जी कॉस स्क्वेअर अल्फा. ओके.